नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे अत्यंत महत्त्वाचं काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी गुरुवारी दुपारी 12 ते शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ठाण्यातील काही भागामध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान एकीकडे धोधो पाऊस कोसळत असताना पाणी पुकारणाऱ्या ठाणे महापालिकेबाबत ठाणेकरांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. गेले काही दिवस पावसाचा धुमाकूळ सुरू असून सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे. तरी देखभाल दुरुस्तीसाठी ठाण्यात गुरुवारी व शुक्रवारी 24 तास पाणी बंद केलं आहे. या शटडाऊन कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिका अंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसेच वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरूनगर, मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर एकीकडे 1-2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंदूर राबवले. तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवसेना गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीही यावेळी शुभेच्छा दिल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या कामाचं कौतुक केलंय. शिवसेनेच्या शिष्टमंडळामध्ये गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे, प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, प्रतापराव जाधव इत्यादी उपस्थित होते. यावेळी मराठमोळ्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन आणि मराठा पगडी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोदींनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत. मी ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लढतो आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आलो त्यावेळी रायगडावरती जाऊन प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलंय, त्यांची आराधना केली आणि नंतरच पंतप्रधान झालो अशी आठवण यावेळी त्यांनी जागवली. प्रत्येक भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिक अभिमान आणि भावनांनी भरलेला आहे. तुमच्या अथक प्रयत्नांमुळे आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47व्या अधिवेशनात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, जिथे 20 पैकी 18 देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले 12 किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. हे भारताचे 44वे जागतिक वारसा स्थळ आहे. त्यामुळे आपण जगाच्या 6व्या आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात 2ऱ्या क्रमांकावरती आहोत, अशी भावना यावेळी शिवसेना खासदारांनी मनापासून व्यक्त केली आहे.
गेले 2 दिवस मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपलं असतानाच भर पावसात जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रम सुमारे 150 नागरिकांनी उपस्थित राहून या ठिकाणी प्रश्न मांडलेत. आतापर्यंत 50% अधिक प्रकरणे मार्गी लागल्याने ठाण्यासह आजूबाजूच्या शहरातील नागरिकही विश्वासाने या उपक्रमामध्ये सहभागी होत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं आहे. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम पार पडला. यावेळी मुसळधार पाऊस असूनही 150 नागरिकांनी उपस्थित राहून आपले प्रश्न मांडलेत. यातील वारसा हक्काचे प्रश्न, पुनर्विकास योजनेतील फसवणूक, महापालिकेतील विविध विभागांमधील कामगारांच्या प्रश्नाचा समावेश होता. यातील काही प्रश्न केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून जागीच सोडवले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान झळकत होते. यावेळी ठाणे शहरातील 5 विभागातून पाणी टंचाईच्या समस्या घेऊन नागरिक उपस्थित राहिले होते. केळकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. हे अधिकार त्या विभागात भेट देणार असून प्रत्यक्ष तपासणी करतील आणि त्यावर उपाययोजना करतील अशी माहिती केळकर यांनी दिलेली आहे. यावेळी आमदार निरंजन डावकरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, विकास पाटील हे देखील उपस्थित होते. आज एवढा धोधो पाऊस पडताना देखील जवळजवळ 125 ते 150 नागरिक जे आहेत ते या जनसंवादाला आले होते. अगदी नोकर भरती जी महापालिकेमध्ये आहे निरनिराळ्या भागामध्ये, किंवा सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा आहे, प्रसारिका ज्या आरोग्य खात्यामध्ये काम करणारे आहेत, निरनिराळ्या ठिकाणी जे ऑपरेटर्स काम करणारे आहेत, अशा अनेक जणांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन लोक आले होते. काही पुनर्वसनाच्या फसवणुकीच्या केसेस होत्या, काही पोलीस स्टेशनच्या संबंधी होत्या आणि सर्व भागामधनं या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही आता गेली 6 महिने हा जनसंवाद कार्यक्रम करतोय. बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचे प्रश्न देखील ऑन दी स्पॉट संबंधितांशी बोलल्यामुळे आणि त्याचा फॉलोअप देखील करत असल्यामुळे सुटतात. आणि केवळ ठाण्यातूनच नाही तर ठाण्याच्या बाहेरून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे लोक येतात. आमचं हे काम आहे, रामभाऊ म्हाळगींच्यापासून हे काम जे आहे ते आम्ही करत आलेले आहोत आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा जनसंवादाचा कार्यक्रम हा पुढच्या काळामध्ये देखील चालू राहणार. पाण्याच्या जवळजवळ 5 विभागामधनं समस्या आल्या आणि दर सोमवार शुक्रवार पाण्याच्या संबंधामध्ये आम्ही निरनिराळ्या भागातल्या समस्या सोडवत असतो. अनेकांच्या समस्या सुटलेल्या देखील आहेत, पण या 5 विभागाच्या समस्यांच्या करता आता बुधवारी संबंधित अधिकारी त्या भागामधले तिकडे भेट देतील आणि काय नेमकं तिथे अडचण निर्माण झालेली आहे, का पाणी पोचत नाही आहे किंवा फोर्स नाही आहे का, काही गडबड आहे त्या वाहिनीमध्ये, हे प्रत्यक्ष तपासणी करून आणि मग शुक्रवारी ते सांगतील. आणि मला वाटते अशा पद्धतीनेच सहकार्यातून, समन्वयातून आणि वेळ पडली तर संघर्षातून जनतेचे प्रश्न सोडवणं हा आमचा मुख्य अजेंडा असणार. संवाद कार्यक्रम सुरू झाल्यापासून मला सांगायला आनंद वाटतो, समाधान वाटतं की फॉलोअप केला तर प्रश्न सुटत असतात आणि 50% जास्ती लोकांचे विषय जे आहेत ते आतापर्यंत कंप्लीट मार्गी लागलेले आहेत. मला वाटतं म्हणूनच एक दुसऱ्याला सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे तर मुंबईचीही काही वेळेला लोक येतात, या सगळ्या ग्रामीण भागातलेही लोक येतात आणि खरं म्हणजे हेच एक समाधान आहे की त्याचा सातत्याने फॉलोअप करणं. जे अधिकारी अयोग्य पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना ठिकाणावर आणणं आणि योग्य पद्धतीने त्यांच्याकडनं न्यायाने काम करून घेणं. मला वाटते शेवटी लोकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. सामान्य माणसाचे प्रश्न हे छोटे आहेत, परंतु त्याच्या दृष्टीने हे फार मोठे आहेत आणि त्याच्यामुळे छोटे छोटे प्रश्न देखील त्याला फार महत्त्वाचे वाटत असतात आणि ते पुढच्या काळामध्ये देखील उरलेले जे आहेत ते फॉलोअपच्या माध्यमातून सुटत राहणार आहेत याचा मला विश्वास आहे. आणि जनतेला घेऊनच लोकसहभाग, लोक चळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीवर आधारितच आम्ही हे काम जे आहे ते पुढच्या काळात देखील करत राहू. भारताची छोटी गिर्यारोहक आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या 11 वर्षीय गृहीता सचिन विचारे हिने 15 ऑगस्ट 2025 माउंट युनाम पर्वतावरती चढाई केली. गृहीताचा प्रवास 9 ऑगस्ट
2025 रोजी मुंबईवरून सुरू झाला युनॉम पीक मोहीम हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पिती खोऱ्यात स्थित आहे. 12 ऑगस्ट भारतपूरमध्ये अनुकूलनाचा दिवस होता आणि पुढील चढाई त्यांनी सुरू केली. शिखर गाठण्याचा अंतिम टप्पा पहाटे लवकर सुरू झाला. उंची, तीव्र थंडी आणि खडतर भूभाग यामुळे प्रत्येक टप्प्यावरती कसोटी लागली होती. 17,000 फीट उंची ओलांडल्यानंतर ठराविक उंची ओलांडल्यानंतर ऑक्सिजनची पातळी लक्षणीय अशी घटली होती. थंडी, जोरदार वारे आणि विरळ ऑक्सिजन यामुळे ग्रीता हिने 5,850 मीटरचा पल्ला गाठला आणि हवामानाच्या परिस्थितीमुळे 6,111 मीटरच्या ऐवजी तिने साहस यात्रा 5,850 मीटरपर्यंतची पूर्ण केली. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन या दिवशी माउंट युनमच्या 5,850 मीटर उंच शिखरावरती भारतीय राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवलाय. तो क्षण अत्यंत भावनिक होता, ज्यामध्ये वैयक्तिक यशाबरोबरच देशभक्तीचा सुद्धा अभिमान होता. गृहीताने असेच नवनवीन विक्रम करत राहावे, उंच शिखरे सर करावीत आणि भारताचे नाव मोठे करावे, यासाठी तिला भरपूर शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. इकडे बुद्धिदात्या गणपती बाप्पाचा उत्सव हा केवळ भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. परंतु प्लॅस्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, रासायनिक रंग यांचा अतिरेक वापरामुळे या उत्सवावरती प्रदूषणाचे सावट पसरू लागलं आहे. या पार्श्वभूमीवरती ठाण्यातील कलासक्त कैलास देसले या कुटुंबियाने बाप्पाच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक आरास बनवून भाविकांसाठी निसर्गस्नेही मखराचे विविध पर्याय उपलब्ध केलेले आहेत. ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयाजवळील देसले यांच्या हिरंबा आर्टच्या कार्यशाळेत गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाची मखरं तयार केली जात आहेत. या कामात कैलास देसले यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी मनीषा तसेच मुलगा भाग्य आणि यश यांचा उत्साही सहभाग असतो. कटिंगपासून अगदी फिनिशिंगपर्यंत, नक्षीकामापासून रंगसजावटीपर्यंत संपूर्ण कुटुंबच या मखर कार्यामध्ये रंगलेलं आहे. चित्रकार असलेला भाग्य विविध पॅटर्न्स साकारतो, तर बासरीवादक यश मंडपाची कलात्मक सजावट करतो. कैलास देसले यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केलेल्या अनुभवाचा वापर बाप्पाची विविधरंगी मखर साकारण्यात सहज दिसून येतोय. यंदाच्या सजावटीचा केंद्रबिंदू आहे बांबूची चटई. बांबू ही नैसर्गिक, टिकाऊ आणि वेगाने वाढणारा सामग्री असल्याने ती पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते. बांबूच्या चटईला रंग देऊन, नक्षीकाम करून, पाने, फुले, मातीचे दिवे जोडून मंदिराचा आकार देण्यात आलेला आहे. पौराणिक छत्र, झुंबर, कोकणातील मंदिराची झलक, कापडी झालर, लाकडी पट्ट्यांनी सजलेले सिंहासन आणि कलात्मक गोष्टींनी या आरास अधिकच देखणे आणि आकर्षक दिसत आहेत. बाजारात चकाकणाऱ्या थर्माकोल आणि रासायनिक रंगाच्या आरशाशील देसले कुटुंबाचा हा बांबूच्या चटईतून साकारलेला बाप्पाचा दरबार खरं तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं उद्बोधक असं उदाहरण ठरलेलं आहे. हल्ली कसं आहे नाही न्यूजला 15 तारखेनंतर येतील. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.